नमस्कार. आपण सगळ्यांनी एस-आय-आर हा कायदा ऐकला असेल किंवा हे सध्या काहीतरी चालू आहे असं आपल्या कानावर आलेलं असेल. तर एस-आय-आर म्हणजे नेमकं काय आपण ते बघूया थोडं. याचं फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. ओके, म्हणजे हा जो आहे सध्या अपडेटिंग, तर हा मतदान कार्ड जे आहे आपलं ते अपडेटिंगसाठी आहे. तर हा एस-आय-आर कायदा म्हणजे आहे की हा फॉर्म भरण्यासाठी सध्या किंवा आपलं मतदान कार्ड आहे ते ID अपडेट करण्यासाठी याला 2 ऑप्शन आहे आणि हे सगळ्यांना सध्या कंपल्सरी आहे. तर याच्यामध्ये 2 ऑप्शन आहे. एक आहे ऑनलाईन आणि एक आहे ऑफलाईन. पण जे सुशिक्षित आहे किंवा ज्यांना माहीत आहे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, ते आपला स्वतः मोबाईलवरती फॉर्म भरू शकतात. पण ज्यांना ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे माहीत नाही, त्यांना ऑफलाईन फॉर्म भरावाच लागेल. शक्यतो शहरातील लोकं आपापला फॉर्म ऑनलाईन मॅक्झिमम भरून टाकतात. पण जे गावातील लोक असतात, तर यांना ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा किंवा हे माहीतच नसतं. त्यामुळे त्यांनी आता आपला जो ऑफलाईन फॉर्म आहे तो कसा भरायचा, तर आपल्या गावातील जे शाळेतील प्राथमिक शाळा आहे झेडपीची, याच्यामध्ये जे शिक्षक असतात ओके मुख्य, तर यांच्याकडे हे सगळे फॉर्म त्यांच्या लॉग इन ID आलेले आहेत. त्यांनी कलेक्ट केलेले आहे आणि त्यांच्यामार्फत सगळ्या तुमच्या गावामध्ये ते एकतर सर्वे करतील किंवा घरोघरं फिरतील किंवा तुम्हाला घरी देऊन टाकतील फॉर्म. हा तुम्ही कसा भरायचा आहे, तर याच्यामध्ये खूप वेगवेगळे ऑप्शन आहे. तर जेवढा तुम्हाला फॉर्म भरता येईल तेवढाच तुम्ही फॉर्म भरा किंवा फॉर्म भरण्याच्या अगोदर आपल्या जो शिक्षक आहे गावातील मुख्य, त्यांना नक्की विचारा की हा फॉर्म कसा भरायचा किंवा तुम्ही त्यांच्यासोबत बसून हा फॉर्म भरून घ्या. चुकीची माहिती जोडू नका, कारण की आपलं जे ओल्ड मतदान कार्ड आहे त्याला अपडेट करण्यासाठी हे जे आता प्रोसेस चालू आहे. म्हणजे आता एस-आय-आर कायदा का आला आहे, सध्या जे वृद्ध आहे त्यांचे निधन झालेलं आहे किंवा नवीन एखाद्याचं अपडेट करायचं आहे किंवा एखादा फ्रॉड आहे, डबल वोटिंग करत आहे, असे याला विविध कारणं आहे अपडेटिंग करण्यासाठी. जसं आपण KYC करतो अपडेट करण्यासाठी, त्याच पद्धतीचा हा एस-आय-आर कायदा आलेला आहे. तर तुम्ही देखील 27-28 जुलै समथिंग आता शेवटची तारीख आहे काही दिवसाने. या अगोदर तुम्ही हा फॉर्म भरून घ्या. जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता आला तर ते देखील वेबसाईटवरती आहे. आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर आपल्या जी प्राथमिक शाळा आहे म्हणजे झेडपीची गावातील, या शिक्षकाकडून तुम्हाला हा फॉर्म मिळेल आणि त्यांच्याकडून तुम्ही माहिती करून घ्या. जर तुम्हाला फॉर्म भरता आला नाही तर तुम्ही प्रत्यक्ष शिक्षकाकडून तुमचा आधार कार्ड घेऊन जा, मतदान कार्ड घेऊन जा आणि माहिती भरून घ्या. तुम्ही स्वतः चुकीची माहिती टाकू नका, कारण की खूप सारे लोक आहेत की फॉर्म घेऊन येतात शाळेमधून आणि भरून देताना खूप साऱ्या चुका झाल्या आहे. कारण की याच्यामध्ये 4 रकाने आहे. कोणत्या कायद्यानुसार, कोणत्या मतदारानुसार कोणता रकाना भरायचा आहे हे फक्त शिक्षकांना माहीत आहे. कारण की ही लिस्ट त्यांच्याकडेच आहे. 2002च्या नंतर, 2002च्या अगोदर कोणत्या लिस्टमध्ये कोण आहे त्या लिस्टनुसार तो फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे फॉर्म आणताना किंवा एखादा तुम्ही जर आपल्या फॅमिलीमध्ये 7-8 मेंबर असतील तर एक फॉर्म शिक्षकाकडून भरून घ्या आणि त्यानुसार बाकीचे फॉर्म भरा. आपल्या मनाने फॉर्म भरू नका आणि लवकरात लवकर हे फॉर्म सबमिट करून द्या, म्हणजे लवकरात लवकर हे अपडेट होतील. तर याविषयी जर काही नवीन व्हिडिओ आला किंवा नवीन अपडेट आली तर आपण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.